मिरजेत वाहतूक पोलिसांचा धडक ॲक्शन मोड. बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई. 86 जणांवर दंड. अल्पवयीन चालकांवरही लगाम. मिरज शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक अपघातांच्या पार्श्वभूमीवर मिरज वाहतूक नियंत्रण शाखेने बेशिस्त वाहनधारकांविरोधात धडक कारवाई करत एकाच मोहिमेत 86 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. बापूजी साळुंखे महाविद्यालय परिसरात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे आणि पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सुनील राऊत तसेच अंमलदार सतीश कोळी, दत्ता जाधव, महावीर पाटील आणि संदीप शिंदे यांनी ही कारवाई केली. या कारवाईत ट्रिपल सीट 14, नंबर प्लेट नियमभंग 9, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे 3, धोकादायक मालवाहतूक 3, डार्क ग्लास 2, सीट बेल्ट न वापरणे 2, विनापरवाना व अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविणे 8 आणि इतर वाहतूक नियमभंग 36 अशा एकूण 86 केसेस नोंदविण्यात आल्या. यावेळी सांगली जिल्हा पोलीस दल आणि मिरज वाहतूक नियंत्रण शाखेने पालकांना विशेष आवाहन करत अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नयेत, तसेच 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच वैध वाहन परवाना घेऊन वाहतुकीच्या नियमांचे पालन करत वाहन चालवावे, असे स्पष्ट केले. रस्त्यांवरील वाहनांची वाढती संख्या आणि त्यातून वाढणारे अपघात लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांनी केले. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल सांगली न्यूज मराठी. आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे वाढते अपघात आहेत त्या अनुषंगाने एक स्पेशल ड्राईव्ह बापूजी साळुंखे महाविद्यालय या ठिकाणी घेण्यात आला होता. त्या ठिकाणी आज रोजी एकूण 86 केसेस केलेल्या असून त्यामध्ये अल्पवयीन चालक यांच्या विरोधात 8 केसेस करण्यात आलेले आहेत. म्हणजे त्यांना तो दंड आकारण्यात आलेला आहे. तसेच इतर ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग अशा केसेस करण्यात आलेल्या आहेत. माझी सर्व पालकांना विनंती आहे, तसेच आमच्या सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे एक विनंती आहे की आपल्या पाल्याला गाडी देताना हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये गाडी परवाना काढून देण्यात यावी. त्यामुळे आपल्या पाल्याचा तसेच इतर रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा कोणतीही हानी होणार नाही. तरी सर्व पालकांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपल्या पाल्याला गाडी देताना वाहतुकीच्या नियमाबाबत सांगूनच गाडी देण्यात यावी.